ही झाली स्वामींची स्तुती, ब्रह्मांड नायकाची स्तुती. ब्रह्मांड नायकाची स्तुती आपण पूर्ण केली आहे. तर परत एकदा आपण डोळे लावून जो संकल्प केलेला आहे तो परिपूर्ण करूया. सर्वांनी परत एकदा डोळे लावायचे, हात जोडायचे, महाराजांना विनंती करायची, स्वामी समर्थांना विनंती करायची. हे ब्रह्मांड नायका माझ्या स्वामी समर्थ महाराज, आज जे अनुष्ठान होतं ते मी परिपूर्ण केलेलं आहे. जे माझ्यामध्ये जो इच्छा मनामध्ये होती ती माझी परिपूर्ण कर. तर माझा हा संकल्प जो केलेला आहे तो माझा पूर्ण झालेला आहे. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. स्वामींना हात जोडायचे, डोळ्यावर हात फिरवून स्वामींना नमस्कार करायचा. हे स्वामी समर्थ महाराज कोणत्या भक्तावर कशी कृपा करतील हे कधीच सांगता येत नाही. महाराजांच्या लीलांना आनंद आहे, त्या लीलांना कधीच अंत नाही. महाराज अक्कलकोटला होते, आजही आहे. महाराज सांगतात माझ्या भक्तांसाठी मी आहे. ज्यावेळेस स्वामींनी देह त्याग केला तरी माझे स्वामी हळूच कानामध्ये सांगून गेले, हम गया नहीं हम जिंदा है. हे स्वामींचं शेवटचं वाक्य होतं. हे देह त्याग केल्यानंतरचं वाक्य माझ्या ब्रह्मांड नायकाचं होतं. का मी गेलेलो नाहीये, मी अजून आहे तुमच्या हृदयामध्ये. फक्त तुम्ही मला आवाज द्या. कारण की स्वामींचा जो अवतार घेतलाय तो भक्तांसाठीच घेतलेला आहे. महाराज अक्कलकोटला का आले? महाराजांना भक्तांसाठी प्रेम द्यायचं होतं, भक्तांच्या अडचणी दूर करायच्या होत्या. म्हणून तो ब्रह्मांड नायक अक्कलकोटला प्रगट झाला होता. एक व्यक्ती होती, नृसिंहवाडीला गुरुचरित्राचं पारायण करत होते. पारायण करता करता नृसिंह सरस्वती मंदिरात बसलेले असताना त्यांच्या पादुकांसमोर हा सांगतोय, स्वामी या जगावर, या पृथ्वी तलावर खरंच तुमचं अस्तित्व असतं तर तुम्ही मला दृष्टांत द्या आणि मला तो गुरु भेटेल. जर मला तो गुरु भेटला, 1.25 किलो पेढे मी त्या गुरुला अर्पण करेल. हा मनामध्ये त्यांनी संकल्प केला आणि गुरुचरित्राचं पारायण नृसिंहवाडीला त्यांनी चालू केलं. पारायण पूर्ण झालं. गुरुचरित्रामध्ये एवढी शक्ती आहे, भक्ती मार्ग त्या गुरुचरित्रामध्ये शिकवला जातो. काय गुरुचरित्रामध्ये श्लोक, भक्ती, कर्माचं भाग्य काय आपल्याला प्रत्येक गोष्ट गुरुचरित्रामध्ये दाखवलेली आहे. प्रत्येक शब्दामध्ये एक एक अर्थ असा सांगितलेला आहे की गुरुचरित्राचे जे काही शब्द जोडले गेले तर गायत्री मंत्र सुद्धा त्याच्यातच तयार होतो आणि गीतेचे 18 अध्याय सुद्धा त्याच्यात तयार होतात. ह्या गुरुचरित्रामध्ये शक्ती तेवढी आहे. पण गुरुचरित्र परिपूर्ण करावं. कारण की आता आपण काही काही गुरुचरित्र करतो त्याच्यामध्ये अर्धे अध्याय नसतात, अध्याय कमी केलेले असतात. म्हणून खूप जणांना मी इतके पारायण केले पण मला अनुभव येत नाही. गुरुचरित्राचे मी खूप पारायण केले पण अनुभवच दिसत नाही. का? आपलं गुरुचरित्र अर्धवट होत आहे. काय परिपूर्ण गुरुचरित्र हे गाणगापूरला मिळत असतं. त्याच्यामध्ये पूर्ण अध्याय, पूर्ण ओवी आणि आता जे काही गुरुचरित्र मिळतात त्याचा अर्ध्या ओव्या कमी केलेल्या आहेत.
जसं आपण घरामध्ये सिरियल लावतो, सिरियल मध्ये अर्धा भाग कट केला आणि डायरेक्ट पुढचं पाहायला लागलो तर आपल्याला सिरियल कधीच समजत नाही. तसंच गुरुचरित्र आहे. आपण अर्ध गुरुचरित्र वाचलं तर त्या गुरुचरित्राचा परिपूर्ण भागच आपल्याला समजत नाही. कारण आपल्या गुरुदत्तांचं वर्णन त्याच्यात पूर्ण केलेलं आहे. या नृत्य सरस्वती महाराजांचं परिपूर्ण वर्णन केलेलं आहे. दत्त महाराजांच्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट सांगितलेली, जीवनाचा अर्थ गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणून गुरुचरित्राचं पारायण परिपूर्ण करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. याने ते गुरुचरित्र पारायण केलं आणि देवाजवळ संकल्प टाकतोय, माझ्या मनात इच्छा असायची आहे, इच्छा तो देवाजवळ प्रकट करतोय. आणि रात्री दृष्टांत स्वप्नामध्ये माझे स्वामी देत आहे नृत्य सरस्वती, तो अक्कलकोटला आहे, मी स्वामी समर्थ अवतारामध्ये प्रगट झालेलो आहे, तुला मी दर्शन दे. हा सकाळी उठतो त्या मंदिरामध्ये आणि चकित होतोय, मला दृष्टांत झालेला आहे, मला स्वामींनी दृष्टांत दिलेला आहे की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला प्रगट झाले, मला त्यांनी दर्शनाला बोलवले. तो आनंद त्याच्यासाठी फार वेगळा होता. आनंदाच्या भरात स्वामींकडे जायची ओढ लागलेली होती. त्याच्याकडे सफेद घोडा होता, त्या घोड्यावर बसला आणि अक्कलकोटला रवाना झाला. महाराज अक्कलकोटला आलेले होते. सोळप्पा महाराजच्या घरी त्यांचं निवासस्थान होतं. महाराज सोळप्पा महाराजच्या घरी असताना त्या सोळप्पा महाराजांना खूप परीक्षा द्यावा लागल्या होत्या. स्वामी अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं सोळप्पा महाराजांना, आणि त्याचं फळ आज त्याच्या पिढीला मिळतंय. आपण आयुष्यामध्ये जे कर्म करणार त्या कर्माचं फळ आपण म्हणतो मला काही भेटलं नाही, पण आपल्या पिढीला नक्की मिळत असतं, आपल्या मुला बाळांना मिळत असतं. आपण काही काही ठिकाणी पाहतो, काही आई बाप खूप विचित्र वागतात आणि त्यांची मुलं खूप चांगले असतात, पण त्यांचे भोग त्यांच्या मुलांना फेडावे लागतात. खूप ठिकाणी अशा गोष्टी घडतात. म्हणून आई बापाने कर्म चांगले करा, कारण की बाप जसा वागल ना तसंच मुलं वागणार. आपण लहान होतो, लहानपणी आपण काय विचार करायचो की मला माझ्या बापासारखं येते, मला माझ्या पप्पांसारखं येते. कारण की बाप हा मुलासाठी हिरो असतो, सुपर हिरो असतो. तो कायम मुला बापाकडे पाहत असतो, मला असं बनायचंय, मला माझ्या बापासारखं बनायचंय. कायम त्याचे स्वप्न असतात. आणि तोच जो बाप दारू पित असतात, वाईट घरामध्ये वागत असतो, त्यावेळी मुलाच्या डोळ्यामध्ये बापाबद्दलची प्रतिमा वेगळी होत चालते. मला याच्यासारखं नाही बनायचं, तो त्यासाठी हिरो राहू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही सर्व सोडतात, मुलांकडून अपेक्षा करतात की मला मुलं चांगलं वागत नाही का, जे तुम्ही केलेले ते पोरांना थोडा फेडावंच लागणार. म्हणून आपण नीट वागा, म्हणजे आपली पिढी आपोआप चांगली होणार. संस्कृती देणं हे आई बापाच्या हातात आहे, दुसरं कोणी देणार नाही. पूर्वी घरामध्ये मुलं बसायचे, लहान मुलं असायचे, आजी आजोबा त्यांना संस्कार शिकवायचे, गोष्टी शिकवायचे. रामाच्या, सीताच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगायच्या. आणि आज काय झालं, मुलगा घरामध्ये रडतो, त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मुलगा मोबाईल मध्ये काय पाहतो हे आई बापाला माहित नाही. मुलाने मोबाईल घेतला, आई बापाने रडला तर मुलगा रडायला लागतो, मोबाईल देऊन टाकतात. हे संस्कार कुठले? मुलांनी रडावं म्हणून मोबाईल द्यायला पाहिजे, आणि थोडा रडू द्या, परत मुलगा मोबाईल मागणार नाही. हे संस्कार आपण देतोय, ही शिकवण आपण देतोय. लहानपणी मुलगा चायचा म्हणतो, आई बाप आनंदाने सांगतात, आमचा मुलगा कसा शिवी देतो. पाहुण्याला सांगतात बाळा शिवी देऊन दाखव, तो म्हणतो चायचा. आणि नंतर तो मुलगा मोठा होतो तेव्हा म्हणतो तुझ्या आईचा, तेव्हा तो माझा मुलगा मला शिव्या देतो. अक्कल काय बापाशी कसं मुला, हे संस्कार तुम्हीच दिले, ते तुम्हाला परत येणार आहे. म्हणून आपल्या मुलांना काय संस्कार लावायचे आपण पाहिजे. आपण मुलांना शिकवतो लाडे लाडे मार रे मला, मग तो मुलगा लाडे लाडे बापाला मारतो. आई बाप असतात, घरातले सगळं असतात, आणि नंतर मोठ्यापणे तोच मुलगा मारतो, तो मुलगा आम्हाला मारतो, लातारी मारतो. हे संस्कार तुम्हीच देऊ राहिले. आणि मुलांना काय शिकवायचं, लाड कसे करायचे ते आपण शिकवलं पाहिजे.
या चोळप्पा महाराजांनी जे पुण्य केलं त्याचं फळ आज त्यांना पिढीला मिळतंय. स्वामी त्यांच्या सेवेत स्वामींची सेवा करताय. 7 पिढीपासून स्वामींनी वचन दिलं तुझ्या 7व्या पिढीपर्यंत मी तुझं रक्षण करेल, तुझ्या मुलाबाळांना कधीच कमी पडू देणार नाही. म्हणून आज सुद्धा त्यांच्या पिढीला काहीच कमी पडत नाही. म्हणून कर्म चांगले करा. या चोळप्पा महाराजांची स्वामींनी खूप परीक्षा पाहिली. अनेक वेळा अनेक यातना दिल्या या चोळप्पा महाराजांना स्वामींनी. पण चोळप्पा महाराज कधीच हटले नाही. ते स्वामींच्या सेवेतच राहिले. वाटेल तसं बोलले स्वामी, शिव्या दिल्या. परिस्थिती नसताना त्याचे वाईट हाल केले, पण त्याचं फळ स्वामींनी चांगलंच दिलं. महाराज सकाळी चोळप्पा महाराजांच्या पडवीमध्ये बाहेर बसलेले होते आणि देवाच्या मुकुटावर, डोक्यावर मुकुट असायचा एक कोकर. महाराज तो काढायचे आणि त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि खेळत बसायचे. महाराजांनी तो मुखोटा घेतला. थोड्या एक अंगार आला बाहेर होतो. महाराजांनी आवाज दिला. चोळप्पा महाराज त्यांच्याबरोबर निघाले. चोळप्पा महाराज उपर टाकलं. स्वामी पुढे निघाले चोळप्पा महाराज. आणि चोळप्पा महाराजांच्या घराजवळ औदुंबराचं झाड होतं. त्या औदुंबराच्या छायेमध्ये माझा ब्रह्मांड नाही बसलं. आणि यायला तो वाडा असल्यामुळे एक दार होतं, तिथं छोटा दार होतं. तर तिथं जर कोणी आलं तर रस्ता बंद होऊन जायचा. स्वामी तिथं बसले. महाराज आपले खेळत होते तांदूळासोबत त्या मुकुट्यात टाकून. हा घोडास्वार तो सफेद घोडा घेऊन अक्कलकोटला करत करत त्या अक्कलकोट मध्ये फिरत होता. स्वामी समजत आहे अक्कलकोट मध्ये, मला त्यांचं दर्शन घ्यायचे, कुठे भेटतील? स्वामी तुम्ही स्वामींना भेटायला आला? स्वामींच्या दर्शनाला? हो. मग तुम्ही चोळप्पा महाराजांच्या घरी जा. महाराज तिथं बसलेले आहे. एक घोडा घेतला चोळप्पा महाराजांच्या घरात घोडाला आणि त्या दारामध्ये आला. तो घोडा तिथं टाकायला. तो घोडा मागे जात होता आणि पुढे येत नव्हता. आणि हा घोड्यावर त्या दारामध्ये अटकून गेला आणि याला पोटाचा त्रास चालू झाला, व्याधी चालू झाली. पोट खूप दुखू लागला. इतकं पोट दुखू लागलं तो घोड्यावर उतरता येत नाही, काय नाही. लोक स्वामींच्या दर्शनाला आता गर्दी वाढायला लागली. प्रत्येकाला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. पण दारामध्ये हा आहे, सगळे लोक बडबड करू लागले, घोडा घे बाजूला, तो दार घोडा हलत नाही, मला उतरता येत नाही, काय करू, माझं पोट खूप दुखतंय. आणि स्वामी समोर बसले. तो स्वामींकडे बघतोय. त्रास इतका होतोय सांगायचं कोणाला? माझ्या समोर माझा ब्रह्मांड नायक बसलेला आहे. माझ्या ब्रह्मांड नायकाला भेटायची ओढ लागलेली आहे मला आणि मी जाऊ शकत नाही. मी इथंच बसलेलोय. उतरू कसा? लोक म्हणतात अरे उतर. त्यात स्वामींची आठवण करतो. रोजच्या संस्कृती महाराजांना प्रार्थना करतो, स्वामी ही काय परीक्षा आहे? माझ्या समोर तुम्ही बसला आणि मला उतरता येत नाही, पोट दुखतंय, काय करू? आणि डोळे भरून आले त्या ठिकाणी. गुरुची ओढ लागते ना, मात्र स्वस्त कधीच बसू देत नाही. त्याला ओढ स्वामींची इतकी लागली, तो मनामधून रडू लागला, स्वामी काहीतरी करा, पोटाच्या यातना होत आहे, मला उतरलं पाहिजे, मला त्रास होतो, सहन होत नाही स्वामी. स्वामींनी तो मुकुटा घेतला, तांदूळ खाली बसले आणि हातामध्ये घेतला. 1.25 किलो पेढे सांगतो, आमचं दर्शन सांगतो, महाराज एवढे शब्द बोलले. हा घोडा विचार करतो, स्वामी माझ्या स्वप्नामध्ये मी तुम्हाला कबूल केले, 1.25 किलो पेढे आणले आणि स्वामी माझे ब्रह्मांड नाही माझ्या समोर सांगताय आणि 1.25 किलो पेढे आणले नाही तर मला तुमचं दर्शन दे. डोळे उघडले, स्वामी क्षमा करा, चुकलो. खिशामधून काही नाणी काढून एकाला सांगतो, तेव्हा एक जण पेढे घेऊन येतो आणि तेवढा घोडा एकदम बाजूला होतो. तो घोड्यावर खाली उतरतो. घोड्यावर खाली उतरला, ओढ लागली माझ्या ब्रह्मांड नायकाची आणि स्वामी पुढे पेढे घेऊन जातोय. पण पोटाची व्याधी स्वामींशी स्वस्थ बसू देत नव्हती. त्रास इतकं होतं का स्वामींशी बोलावं कसं, एकरूप व्हावं कसं हेच समजत नव्हतं. हातामध्ये पेढे धरावे की पोटाकडे बघावं. महाराजांना विनंती करतो, स्वामी तुम्हाला कबूल केलेले पेढे मी आणलेले आहे, पण ही पोटाची व्याधी माझ्याकडून थांबल्या जात नाही स्वामी.
स्वामींनी तो मुखवटा घेतला आणि त्याच्या पोटावर फिरवला. तो रिकामा मुखवटा पोटावर फिरवला, ती पोटाची व्याधी क्षणात दूर झाली. तो स्वामींकडे बघतोय, स्वामी मला कुठलाही त्रास येत नाही. ही ब्रह्मांड नायकाची शक्ती त्या ठिकाणी. स्वामींकडे बघतो, स्वामी स्तब्ध बसलेले आणि स्वामींकडे पेढे घेऊन बसतो आणि स्वामीला विनंती करतो, स्वामी एक घास तरी खाऊ, स्वामी स्वामी एक घास तरी खाऊ. स्वामीला विनंती करतोय आणि मला ब्रह्मांड नाही एक पेढा घेतोय आणि मुखामध्ये टाकतोय. तेव्हा मला हा भक्त स्वामीचा भक्त म्हणतोय, स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले. कमरेवरचा काढोनिया काढविला वरणवा, कमरेवरचा काढोनिया काढविला वरणवा. मोडी मोडी काढविला देवदेवना हो देवदेवना. हो स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले, या या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले, या या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो स्वामी जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले. माझ्या ब्रह्मांड नायकाने तो पेढ्याचा घास खाल्ला आणि हा स्वामींकडे बघत होता. स्वामींनी माझ्या हातचा प्रसाद स्वीकार केला. पोटाची व्याधी दूर झालेली होती. नृसिंह सरस्वती स्वामींनी सांगितला वृत्तांत पूर्ण झालेला होता. काय पाहिजे अजून आयुष्यामध्ये? मला ब्रह्मांड नायक मला भेटलेला आहे, त्याचं दर्शन मला झालेलं आहे. आयुष्यात यापेक्षा मला काय हवंय? मला स्वामींचं सुख मिळालेलं आहे, मला स्वामींचं सुख मिळालेलं आहे. आणि स्वामी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे, त्याला जवळ घेत आहे. आमची सेवा कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. माझा भक्त कधी उदास नको म्हणून आम्ही तुला इथं बोलून घेतलं. अरे पारायण करतो ना आम्ही, म्हणत आहोत काही बरोबर महादेव शब्द बोलले. आता स्वामींचे चरण सोडायचे काही. जो भक्त आला तो स्वामींचा तळा स्वामीमय होऊन गेला होता. कारण की स्वामीची शक्ती अपार, त्या शक्तीचा अनुमान तुम्ही करू शकत नाही. एवढी शक्ती माझ्या ब्रह्मांड नायकाची आहे. कारण की ज्या त्या भक्ताला असं वाटायचं मी स्वामींजवळ असावं, मी स्वामींची सेवा करावी. प्रत्येकाला वाटायचं त्या ठिकाणी. आणि स्वामींच्या सेवेशिवाय काय असायचं? काहीच नाही. माझे स्वामी जेव्हा ब्रह्मांड असते करायचे मी तुम्हाला बोललो, त्यावेळेस जमीन अशी दत्त खायची. ही पृथ्वी तलावर कोणीतरी नाचू आणलं, कोणीतरी शक्ती ती जागृत होती, अशी जमीन हलायची. त्यावेळेस मला ब्रह्मांड नाही, ब्रह्मांड हस्ते निर्माण करतात. आणि ज्यावेळेस हा स्वामी समर्थ मला ब्रह्मांड नाही ब्रह्मांड हस्ते निर्माण करत होते, त्यावेळेस मला काय लागलं ते बघा. स्वामी महाराज लगेच करून टाकायचे. स्वामीचा चेहरा कसा असायचा? स्वामी कधी कधी उग्र अवतार असायचे ना, त्यावेळेस सुद्धा भक्ताचं कल्याण करण्यासाठी स्वामी उग्र अवतार येत असे. स्वामी रागात येत असे. स्वामींचा राग तर कधी अनावर होत नसे. आणि स्वामींचा राग जर कधी अनावर झाला नाही तर स्वामींना कोणामध्ये शक्ती नव्हती की स्वामी शांत व्हा. ही शक्ती ना बाळप्पा महाराजांमध्ये होती, ना तोळप्पा महाराजांमध्ये होती, ना त्या सुंदराबाईमध्ये होती. ती शक्ती होती या मन्याबामध्ये होती. तो मन्याबा स्वामी समोर जायचा. असे काही भक्त होते ते स्वामी समोर त्या कार्यक्रमासाठी जायचे. त्यावेळेस स्वामी महाराज रागात असल्यावर मन्याबाला सोबत केला जायचं. आणि मन्याबा कोण आहे? एक वेडसर, गावामध्ये एक वेळा फिरणारा हा मन्याबा आहे. या मन्याबाकडचं कीर्तन आणायचं असायचं.
ज्ञानवा तुकाराम घोडकेचं काय काम, ज्ञानवा तुकाराम घोडकेचं काय काम, ज्ञानवा तुकाराम घोडकेचं काय काम, ज्ञानवा घोडकेचं काय काम. हे भजन म्हटलं माझे स्वामी महाराज ब्रह्मांडात निर्माण करतात. किती रागात असतो, ज्यावेळेस माझ्या स्वामींचा राग अनावर झाला, त्यांचा राग शांत करायचा असत ते ह्या मन्यावाला समोर आणायचं आणि हे भजन म्हणायचं. स्वामी आपोआप शांत व्हायचे. किती राग असतो. आता मन्यावा गावामध्ये वेगळाच बोल लागलेला होता. तो एकच शब्द बोलायचा की योगी आला आनंद झाला, योगी आला आनंद झाला, हे शब्द त्याच्या मुखामध्ये असायचे. गावामध्ये कुठे गेला आणि त्याच्या मुखातून शब्द निघाला योगी आला आनंद झाला, लोक त्याच्याकडे बघत असायचे. हा मन्यावा असा का बोलतोय? आणि त्या स्वामी महाराज खदा खदा असायचे. कारण की मन्यावाचा अर्थच कोणाला कळत नव्हता. स्वामी सर्व जाणत होते की मन्यावाच्या मुखामध्ये काय चाललेलं आहे, मन्यावाच्या मनात काय चाललेलं आहे हे स्वामींना माहित होतं. आणि मन्यावाला माहित होतं की स्वामी आता काय चमत्कार करतात. हे मन्यावामध्ये आणि स्वामींमध्ये दोघांमध्येच ते नातं होतं. ज्या वेळेस मन्यावा आनंद झाला योगी आला हे शब्द म्हणत होता आणि स्वामी महाराज हसत होते. मन्यावा चालला आणि त्यावेळेस बाळप्पा महाराजांनी स्वामींना विचारलं, महाराज हा मन्यावा असा बडबड का करतोय? योगी आला आनंद झाला याचा अर्थ काय स्वामी महाराज? बाळ्या योग्य वेळ आल्यावर तुला कळेल हा मन्यावा असा का बोलतोय. आणि या मनाकडे अद्भुत शक्ती स्वामींनी दिली होती. तरी तो गावामध्ये वेळा म्हणून फिरत असतो. तो कधी कधी एखाद्या व्यक्तीने विचारलं, अरे मन्यावा माझं असं काम होईल का? आणि जर त्यावेळेस मन्यावानी होकाराची मान हलवली तर त्याचं काम होऊन जाईल. आणि एखाद्या वेळेस काही व्यक्ती यायचे मन्यावाला विचारायचे, मन्यावा आमचं असं काम आहे ते होईल का? तो मन्यावा काहीच बोलत नसायचे. हे मन्यावाला रागवायचे, हो मग तुला हे दिल ते दिल. त्यावेळेस तो मन्यावा म्हणायचा, मी नाही बोलणार, कारण की मी जर चुकीचं बोललो तर स्वामी मला मारतात, मला महाराज सोडणार नाही. तुमचा मार खाईल पण मी स्वामींचा मार खाणार नाही. मला स्वामींच्या चरणात लोळा नाही. ही शक्ती त्या मन्यावाकडे दिलेली होती. आणि या मन्यावाच्या जोडीला येडी सोनारी राहायची. हे दोघं कायम फिरायचे बरोबर आणि या दोघांचं भजन असायचं. आता योगी याला आनंद झाला याचा अर्थ काय? आपले आनंदनाथ महाराज हे कोकणामध्ये राहत होते. त्यांचा जडीबुटीचा व्यवसाय होता. जडीबुटीचा व्यवसाय असल्यावर त्यांचं हिरड्यांचा व्यवसाय करायचा होता. त्या निमित्त ते मुंबईला आलेले होते. अण्णाथ महाराज स्वामींचे सर्वात जवळचे परम शिष्य होऊन गेलेले. आज बहुतेक स्वामी भक्तांना माहित नाही अण्णाथ महाराज कोण आहे. पण अण्णाथ महाराजांचं चरित्र वाचा का अण्णाथ महाराजांची जी देण दिलेली फार मोठी, तो प्रचार झालाच पाहिजे. ज्यावेळेस अण्णाथ महाराज मुंबईला आले आणि त्यांना रामचंद्र भेंडेंची भेट झाली, हिरड्यावरून त्यांचा व्यापार सुरू झाला. व्यापार सुरू झाल्यावर त्यावेळेस रामचंद्र भेंडे एवढेच बोलले की अक्कलकोटला स्वामी समर्थ नावाची व्यक्ती प्रगट झालेली, त्यांना दत्त अवतारी म्हणतात, फार मोठी अद्भुत शक्ती. आता या अण्णाथ महाराजांनी कधी देवाचं नावच घेतलेलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी स्वामी समर्थ एक शक्ती हे नाव ऐकलं, अंगाला त्यांच्या क्षार आला आणि त्यांना ओढ निर्माण झाली की भेटावं. त्यावेळेस त्यांना लवकर कोकणात पोहोचायचं होतं. त्यांनी तो व्यवहार बाजूला ठेवला. त्या अक्कलकोटच्या दिशेला निघाले होते. अक्कलकोटच्या दिशेला निघाले असताना महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते आणि महाराज म्हणता, बाळ्या आमचा आनंद आला,
आमचा आनंद आला. कोण स्वामी कोण आलं? अरे आमचा आनंद आलेला आहे येणार. आणि महाराज हात उंच करत करत चालायला. महाराज चालतो झाले तिथून आणि आनंदात महाराज रेल्वेने आले आणि सकाळी तिथं स्टेशनवर उतरले. आता अक्कलकोटकडे चालत जायचं तिथून स्टेशनवरून. तर रस्त्यामध्ये नदी होती. तिथं त्याने हातपाय धुतले आणि थोडा विश्राम करावा असं त्यांना मनामध्ये जाणू लागलं. आणि ते विश्रामाची तयारी करू लागले. त्यावेळेस एक झाडाची फांदी त्यांच्या डोक्यावर पडली. ते घाबरले आणि पटकन बाजूला झाले. का झाडाची फांदी पडावी हे त्यांना समजत नव्हतं. ते इकडे तिकडे बघू लागले आणि तेज समोर दिसू लागलं. त्या ठिकाणी एक तेजस्वी गोळा दिसू लागला. 1000 सूर्य एकत्र झाले आणि त्या हजारो सूर्यामधून एक गोळा तयार झालेला त्यांना दिसू लागला. एक प्रकाश दिसू लागला. हा प्रकाश कसला, हे तेज कसलं? अण्णात महाराज डोळे फिकून गेले त्यांचे. ते डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते आणि डोळे उघडता उघडता ते बघू लागले. त्यांना एक तेजस्वी पुरुष त्याच्यामध्ये दिसू लागला. एक दिव्य पुरुष त्यांना दिसू लागला. तेव्हा ते डोळे उघडतायत आणि तो तेजस्वी पुरुष कोणी नसून माझे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या समोर इतकं तेज सूर्यालाही लाजले. ते तेज माझ्या समोर आहे. कोण कोण आहे? मी आजपर्यंत बघितलेलं नाहीये एवढं तेज. तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं होतं की अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झालेले दत्त अवतार. त्या मुखातून नाव निघू लागलं त्यांच्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मुखामधून नाव निघू लागला. त्याचे हात जोडले गेले आणि ते स्वामींकडे बघताय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्या आनंदात महाराजांच्या गुरुची भेट होत होती. एवढं तेज बघितलं. माझा गुरु मला समोर दिसतोय. हे कोणत्या जन्माचं पुण्य फळ झालेलं आहे. माझे गुरु मला भेटताय त्या ठिकाणी. स्वामींच्या रूपाकडे बघताय. मुखामधून शब्द फुटत नाही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. महाराज माझ्यासाठी आला. महाराज बंद असताय. अण्णात महाराजांचे डोळे भरून आलेले. डोळ्यातून आसरू निघताय. तोंडातून शब्द फुटत नाहीये. स्वामी माझ्या जन्मात केलेलं पुण्यात फळात आलं. स्वामी कधी मुखामध्ये तुमचं नाव नाही आलं. माझ्या भेटीसाठी आला स्वामी. माझ्या जन्माचं सार्थक झालं स्वामी. माझ्या जन्माचं सार्थक झालं. स्वामीचे चरण घट्ट पकडले. डोळ्यात आसरू पडतात. मुखातून शब्द निघत नाहीये. स्वामी स्वामी काय बोलावं? मला तुमच्या चरणांची सेवा करायची स्वामी. स्वामी स्वामी करत करत अण्णात महाराज ढसा स्वामींच्या चरणांवर रडू लागले. जशी एक बाळ आई जवळ रडते तसे माझ्या अण्णात महाराज स्वामींच्या चरणांवर रडतय आणि त्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांचा अभिषेक होतोय. स्वामी कमरेवर हात ठेवून बंद हसत होते आणि अण्णात महाराजांच्या डोक्यावर स्वामी हात फिरवत आहे. ज्या वेळेस अण्णात महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला स्वामींनी तर अण्णात महाराजांच्या मुखामध्ये सरस्वती प्रकट झाली. ज्या अण्णात महाराजांना लिखाण माहित नव्हतं, कधी काव्य कधी केलं नाही अण्णात महाराजांनी, आणि त्या अण्णात महाराजांनी गुरुस्तवन पहिल्यांदा लिहिलं. जे गुरुस्तवन लिहिलं, जी गुरुची प्रशंसा केली ती अण्णात महाराजांनी पहिली केली. अण्णात महाराजांनी अनेक अभंग स्वामींवर लिहिले. अनेक वेळा स्वामींचे अभंग केले. स्वामींची सेवा केली. स्वामी अण्णात महाराजांना कायम जवळ ठेवत असे. अण्णात महाराज स्वामींचे जवळचे शिष्य झालेले होते.
स्वामींची सेवा करत होते. त्यांनी घरदार आता स्वामींसाठी सोडून दिलेलं होतं. फक्त माझे स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ मुखामध्ये फक्त स्वामींचा नामाचा जयघोष अण्णाथ महाराजांचा चाललेला होता. एक दिवस आळंदीचे महाराज आले आणि स्वामींसमोर कीर्तन करू लागले. मला ब्रह्मांड नायक म्हणतो, आज तुम्ही कीर्तन नाही करायचं, आज कीर्तन मला आनंद करेल. अण्णाथ महाराजांना एवढा विश्वास होता. अरे स्वामींनी सांगितलं, त्यांनी कधी कीर्तन केलं नाही, पण स्वामींनी सांगितलं त्या विश्वासावर ते कीर्तन करायला उभे राहिले आणि सुंदर असं कीर्तन माझ्या अण्णाथ महाराजांनी केलं. त्या ठिकाणी अण्णाथ महाराजांनी कीर्तन केलं. अण्णाथ महाराज जवळ आले तेव्हा स्वामी म्हणतात, अरे आनंदा योगी झालास तू, योगी झालास, मला आनंदा योगी झालास खाली आणि महाराज बसून गेले. अण्णाथ महाराज जवळ आले आणि गुडघ्यांवर बसले आणि स्वामी पुढे थोडी पळवत आहे. या शिष्याने काय मागावं गुरुकडं? स्वामी त्यांच्या जवळ बसलेले. आनंदा काय पाहिजे अजून? तुला जे पाहिजे तेवढं काय? एक काम कर, तू घरी लिहून जा बस, कोण झाली देवा आणि आमच्याबरोबर थांबणार. महाराज असं नकावं सांगू, मला तुमची सेवा करायची स्वामी. नाही आता घरी जा, बस देवा आता घरी जा. स्वामी महाराज एवढं शब्द बोलले. अण्णाथ महाराज रडत होते आणि स्वामींना प्रार्थना करत होते, महाराज मला तुझे चरण नाही सोडायचे. आणि त्यावेळेस महाराजांना खोकला सुरू झाला होता. महाराज इतके खोकलायला लागले, महाराज खोकता खोकता खकारायला लागलेले होते. आणि खकारायला लागल्यावर स्वामींच्या ओठातून कप बाहेर पडू लागला. अण्णाथ महाराजांनी धुळी पुढे केली आणि तो कप स्वामींचा अण्णाथ महाराजांच्या हातावर पडला. तो कप नसून स्वामींच्या मुखामधून निघालेल्या स्वामींच्या आत्मलिंग पादुका होत्या. तो कप आता मऊ लागायला पाहिजे, तो कडक लागू लागला. त्यांनी हातामध्ये घेतला आणि स्वामींच्या पादुका म्हणून त्यांना दिसू लागल्या. त्यांनी कपाळी लावल्या. त्यावेळेस स्वामी सांगतात, आनंदा सेवा कर, घरी जा, घरी जा, मग उभा माझी सेवा चालू कर, ह्या पादुका घेऊन जा. स्वामी त्या हातमलिंग पादुका मला दिल्या स्वामी. हो मठ स्थापन कर, आम्ही आहोत. त्यावेळेस या अण्णाथ महाराजांना त्यांनी कोकणामध्ये जायला लावलं. आणि आज सुद्धा वेंगुर्ल्याला तुम्ही गेलात तर तिथं आनंदनाथ महाराजांचा मठ आहे कोकणामध्ये. तर त्या स्वामींनी मुखामधून दिलेल्या पादुका आज सुद्धा कोकणामध्ये आहे. त्याला आत्मलिंग पादुका म्हणतात. त्या पादुका आज सुद्धा त्या मठामध्ये दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर रिसर्च केलं. तो धातू काय काय स्फटिक का काय आजपर्यंत समजू शकलं नाही. पहिले प्रत्येक भक्ताचा स्पर्श व्हायचा, त्याला हात लावून बघायचे. तर एका भक्ताने नख लावला आणि त्याच्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. तेव्हापासून त्या एका काचेच्या डबीमध्ये ठेवल्या. ही स्वामी शक्ती त्या अण्णाथ महाराजांना दिली. आणि ज्यावेळेस आत्मलिंग पादुका अण्णाथ महाराजांना दिल्या आणि त्यावेळेस अण्णाथ महाराज तारक मंत्र म्हणू लागले, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी वळपाटीचे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निवड काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, अद्य विनाकाळ नाने त्याला, परलोक हिना भीती दयाला, उगाच भीतोसी भये पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू असे बाळ ज्यांचा. त्यांनी हे तारक मंत्र स्वामींसोबत म्हणायला सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांनी तारक मंत्राचं लिखाण केलं आणि स्वामींसोबत तारक मंत्र म्हणताय, हातामध्ये त्या महाराजांनी दिलेले आत्मलिंग पादुका आहे आणि मुखामध्ये तारक मंत्र आहे. त्यावेळेस स्वामी महाराज बोलले, आनंद हा
माझ्या भक्तासाठी तो तारक मंत्र असेल, तो तुझ्यासाठी मंत्र आहे, तो भक्तांसाठी तारक मंत्र आहे. कोणतंही त्याचं काम असो ते तारून नेणारा मंत्र असतो, तो तारक मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे. हा माझा आशीर्वाद आहे. तोही भक्त हा तारक मंत्र म्हणे, त्या तारक मंत्राचं नाव घेईल, तो मंत्र जपेल, त्याच्या सोबत मी असेल. एवढी शक्ती, हा माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. आणि त्या तारक मंत्राचा उद्धार स्वामी समर्थांनी अण्णाथ महाराजांना करायला लावला. आणि तो तारक मंत्र माझ्या अण्णाथ महाराजांनी लिहिलेला होता आणि स्वामींनी त्याला आशीर्वाद दिलेला होता. आणि त्या दिवसापासून हा तारक मंत्र आपल्यापर्यंत पोहोचला. तो तारक मंत्र कोणी लिहिला असेल, तो अण्णाथ महाराजांनी लिहिलेला आहे. पण आपण त्या अण्णाथ महाराजांना विसरून गेलेलो आहे. त्या अण्णाथ महाराजांनी भक्तांसाठी तारक मंत्र लिहिला आणि महाराजांकडून तो परिपूर्ण करून घेतला, आपण पावन करून घेतला, सिद्ध करून घेतला, ती शक्ती प्राप्त करून घेतली. ते अण्णाथ महाराजांनी करून घेतली. ही शक्ती आहे, ही अण्णाथ महाराजांची शक्ती आहे. त्याला आशीर्वाद माझ्या स्वामींनी दिला. आज सुद्धा अण्णाथ महाराजांचा दुसरा मठ एवढ्या जवळ आहे, सावरगाव म्हणून, तिथं अण्णाथ महाराजांचा मठ आहे. स्वामी भेटायला जायचे कधी कधी तिथे. आज सुद्धा तिथं काही वस्तू सांगितल्या जातात. स्वामी आले आज तिथं मठ आहे, कधी गेला तर दर्शनाला जा. स्वामींचं वास्तव्य तिथं झालेलं आहे. ज्यावेळेस शिर्डीचे साईबाबा शिर्डीमध्ये आले, लोक मानत नव्हते, त्यावेळी अण्णाथ महाराजांनी सांगितले सिद्ध पुरुष आहे, त्यावेळेस लोक मानायला लागले. ते अण्णाथ महाराज, त्यांचा मठ वेंगुर्ल्याला कोकणामध्ये लिहिले. त्यांनी तो तारक मंत्र लिहिला, गुरु स्तवन लिहिला, अनेक अभंग लिहिले या अण्णाथ महाराजांनी. आणि तो तारक मंत्र आज आपल्याला मिळालेला आहे. ही स्वामींची कृपा आहे. आपण संकटात असो, तो तारक मंत्र ना, या तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे. तुमचं न होणार काम झालं नाही तर मग सांगा. देवाजवळ बसलात, आपली महाराजांजवळची उदी असते, त्या उदीवर बोट ठेवा, हा माझा बोट, आणि त्याच्यावर तारक मंत्र म्हणा. ती उदी हाताला लागल्यावर स्वामीच्या चरणाला लावून तारक मंत्र म्हणतात. दोघी चरणाला लावून 2 वेळ तारक मंत्र म्हणतात. आणि चौथ्याच्या कपाळाला लावून तेच हात आणा उदीचा आणि इथं तारक मंत्र म्हणा. आणि 5वेचा हात जोडून तारक मंत्र म्हणा. आणि स्वामींना एवढंच सांगा, तुझी रक्षा लावली, तू रक्षण कर, दिवसभरात तुझे कामने झाले तर तुला एवढी शक्ती माझ्या स्वामींच्या तारक मंत्रामध्ये. ना तुम्हाला कोणत्या बाबाकडे जायची गरज आहे, ना कोणत्या बुवाकडे जायची गरज आहे. सर्व शक्ती माझ्या स्वामी समर्थाच्या चरणांजवळ आहे. स्वामींनी एकच शब्द दिला हो, अहो एवढी मोठी शक्ती त्याच्या शब्दामध्ये, त्या मंत्रामध्ये. अरे तो शब्द, तो मंत्र असा आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. 100 हत्तीचं बळ येऊन लागतं हा मंत्र ऐकला, कानामध्ये बोलल्यासारखं वाटतं. माझे स्वामी माझ्या कानामध्ये बोललेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. शक्ती प्राप्त होते, कारण तो गुरु आहे. त्या गुरुच्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे, त्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की माझे गुरु त्या शक्तीमध्ये आहे.